नमस्कार मित्रांनो, मी विजया. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण सफर करणार आहे गोव्यातील एक अनमोल रत्न इतिहासातलं अगोडा किल्ला. किनाऱ्याजवळ उभा असलेला हा जबरदस्त किल्ला पाहून तुमचं मन अगदीच भारावून जाईल. मागील आपल्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर ते गोवा ही ट्रिप आपण शेअर केली आहे. आता गोव्यातील काही ऐतिहासिक ठिकाणे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. त्यामध्ये नॉर्थ गोवा आणि साऊथ गोव्यातील ऐतिहासिक ठिकाणे आपण यामध्ये शेअर करूया. आपण निघालो आहोत पणजीमधून. पणजी ते अगोडा हे 18 किलोमीटर अंतर आहे. किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी स्कूटी, बाईक किंवा कार सहज मिळतात. पार्किंगसाठी सोयी चांगली आहे. अगोडा किल्ल्याकडे जाताना साईडला सुंदर अशा बोटी पाहायला मिळतात, ज्यात आपण बसून समुद्र सफारी करू शकतो. अगोडा किल्ला पाहण्यासाठी सकाळी 9:30 ते 6 हा टायमिंग आहे. एंट्री फीज तिथे 25 रुपये आहे आणि सकाळी बेस्ट टायमिंग 8 ते 11 आहे. त्यामध्ये आपण सनसेट व्ह्यू आणि 4 ते 6 आता आपण येऊन पोहोचलो आहोत अगोडा फोर्ट या किल्ल्याजवळ. येथे आम्ही गाडी पार्किंग केली आणि किल्ला पाहण्यासाठी सुरुवात केली. अगोडा किल्ल्याच्या भिंती, लाईट हाऊस, जुने बुरुज पाहण्यासारखे आहेत. 1612 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. अगोडा म्हणजे स्पॅनिश पोर्तुगीज भाषेत पिण्याचे पाणी. येथे मोठा जलसाठा असल्यामुळे जहाजांना येथे पाणी भरता येत असे. लाईट हाऊस 1864 मध्ये बांधला गेला. गोव्यामधील सर्वात जुन्या लाईट हाऊस पैकी एक लाईट हाऊस आहे. अगोडा किल्ल्याच्या मधोमध असलेला आपल्या भारताचा तिरंगा पाहून मन एकदम भारावून गेले. किल्ल्याजवळ काही छोटे फूड स्टॉल आहेत. नारळ पाणी, भेळ, कुल्फी. जवळच कॅफे पण आहे. लोकल कोकम सरबत, गोवन फिश थाळी ट्राय करायला येथे विसरू नका. किल्ला पाहण्यासाठी जवळजवळ 30 ते 40 मिनिटं लागतात इथे. त्यासाठी आरामदायी शूज घालून किल्ला चढा. पाणी सोबत ठेवा आणि इथे व्हिडिओ आणि फोटोग्राफी साठी परफेक्ट आहे. अगोडा किल्ला गोव्याच्या उत्तर भागात कंडोलीम या गावाच्या परिसरात आहे. हा किल्ला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उंच ठिकाणी बांधला गेला असून तो पोर्तुगीजांच्या सागरी संरक्षण व्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. त्या काळात समुद्रमार्गे व्यापार वाढत होता आणि गोवा हे पोर्तुगीजांचे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. त्यामुळे अरबी समुद्राच्या काठावर हा असा मजबूत किल्ला उभारणं अत्यावश्यक होतं, जेणेकरून हल्ले ओळखता येतील आणि जहाजांना सुरक्षित ठेवता येईल. अगोडा किल्ला अरबी समुद्र आणि मांडवी नदीच्या संगमावर उभा आहे. त्यामुळे समुद्रावरून येणाऱ्या प्रत्येक जहाजावर नजर ठेवणे सोपं होतं. किल्ल्यातून लष्करी तोफा बसवण्यात आल्या होत्या, ज्यामुळे शत्रू जहाजाजवळ येणं कठीण होतं. हे ठिकाण गोव्याच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेचं मुख्य केंद्र बनलं होतं.
लाईट हाऊस इसवी सन 1864 मध्ये बांधले गेले आहे. गोव्याच्या किनाऱ्यावरचं सर्वात जुनं लाईट हाऊस. या टॉवरमधून पूर्वी तेलावर चालणारा दिवा पेटवला जायचा, ज्याचा प्रकाश समुद्रात सुमारे 30 किलोमीटर पर्यंत दिसायचा. आता या टॉवरमध्ये इलेक्ट्रिक लाईट बसवलेले आहेत. 1961 मध्ये भारतीय सैन्याने गोवा मुक्त केला. त्यानंतर किल्ला भारतीय प्रशासनाच्या ताब्यात आला. आज हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. येथे दरवर्षी हजारो देशी विदेशी पर्यटक येतात. आगोडा किल्ला गोव्याच्या सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. सनसेट व्ह्यू पॉइंट म्हणूनही ओळखला जातो. अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये या किल्ल्याचे महत्त्व दाखवले आहे. दिल चाहता है पिक्चरमध्ये याची शूटिंग झालेली आहे. आगोडा किल्ला हे गोवा राज्यातील सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं जतन केलेलं पोर्तुगीज किल्ला आहे. किल्ल्याच्या वरून दिसणारा अरबी समुद्राचा नजारा अतिशय मोहक आहे. लाईट हाऊस च्या टोकावरून गोव्याच्या किनाऱ्याचा पॅनोरमिक व्ह्यू दिसतो. काही लोक या ठिकाणाला गोवा सायलेंट गार्ड असं म्हणतात, कारण शतकानुशतकं हा किल्ला शांतपणे गोव्याचं रक्षण करत आला आहे. समुद्राच्या किनारी उभा असलेला हा किल्ला पाहण्यासाठी खूप लोक बाहेरून परदेशातून येतात. किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्राच्या लाटा, निखळ समुद्र हा पाहतच राहावा वाटतो. आगोडा किल्ला म्हणजे पोर्तुगीज वास्तुकलेची ही शैली आहे. मोठ्या दगडी भिंती, तसेच येथे 4 मोठे पाण्याचे टँक आहेत. समुद्रात जाताना सैनिकांना येथून पिण्याचे पाणी मिळायचं. आगोडा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील अगो, पाणी या शब्दावरून आला आहे. या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात गोड पाणी साठवण्याची सोय आहे, म्हणून या किल्ल्याला फोर्ट आगोडा पाण्याचा किल्ला असं नाव पडलं. आगोडा किल्ला पाहत असताना मध्ये पाऊस आल्यामुळे सगळेजण छत्री, रेनकोट घेऊन हा किल्ला पाहण्याची मजा लुटत होते. मित्रांनो, हा आगोडा किल्ल्याचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी एका रोमांचक स्थळावर. जय महाराष्ट्र, जय हिंद.